आपले सगळे सराव संच झालेत. 1.1, 1.2, 1.3, 1.4 ते तुम्हाला मी सगळं पाठ करायला लावलं होतं. आता आपल्याला चालू करायचं आहे सराव संच, प्रॉब्लेम सेट. बरोबर, प्रॉब्लेम सेट पहिला. त्यात पहिले 5 MCQ आहेत, ते तुम्हाला दिलेले तुम्ही सोडवायचे. दुसऱ्या प्रश्नापासून मी सोडवून देतो तुम्हाला. सोपे ते MCQ. दुसऱ्या प्रश्नापासून मी करतो. वाचा, दुसरं गणित वाचा. जो प्रश्न संच एक, त्यातला दुसरा प्रश्न आपण शिकतोय. तुम्हाला आकृती दिली बघा. त्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC दिला आहे, BD दिली तुम्हाला 7, BC दिली आहे 20 आणि या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. त्याच्यात बघा आपल्याला BD दिली आहे, आपण काय काढून घेऊ, DC. मग असं BC बरोबर BC कशी काढाल, BD अधिक DC. मग BD अधिक DC, B', D', C असं दरम्यानचा संबंध लिहावा लागतो तुम्हाला. BC दिला आहे 20, BD दिला आहे 7, DC काढावं लागेल. मग DC बरोबर 20 वजा 7, DC बरोबर किती येईल, 13. DC ची लांबी आली. आता बघा, या 3 त्रिकोणांच्या म्हणजे 3 गुणोत्तर काढायचे आपल्याला, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आता पहिला एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADC. आकृतीत बघा ABD आणि दुसरा ADC. यांचा A हा शिरोबिंदू सारखा आहे आणि ही जे हे पाया एका रेषेत आहे, म्हणजे याचा अर्थ यांची उंची सारखी आहे. म्हणजे 2 त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण झाले. मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात राहील. म्हणजे BD भागिले DC. कारण द्यावं लागेल समान उंचीचे त्रिकोण, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADC. BD माहिती आपल्याला किती दिली त्यांनी, 7 आणि DC माहिती किती, 13. पहिल्याचं उत्तर झालं. आता दुसरं गुणोत्तर काढू आपण. दुसरं काय दिलं तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बघा आता ABD आणि दुसरं आहे ABC. ABC पाया एकाच रेषेत आहे आणि हा शिरोबिंदू सारखा आहे. मग यांची पण उंची कशी राहील, सारखी. उंची सारखी असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात राहील. मग ABDचा पाया BD आणि ABCचा पाया काय राहील, BC. वापस कारण द्यावं लागेल, समान उंचीचे त्रिकोण. ही माहिती तुम्हाला. BD किती दिली, 7, BC किती आहे, 20. तिसरं गुणोत्तर बघा आता. तिसरं एरिया ऑफ ट्रायंगल ADC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ADC कुठे बघा, ADC हा पाया झाला आणि ABC पूर्ण त्रिकोण, BC पाया. हा एक शिरोबिंदू सारखा आहे. पाया सारखा एकाच लाईनीत असेल, एकाच रेषेत पाया असेल आणि एक शिरोबिंदू सारखा असेल तर त्रिकोणांची उंची सारखी असते. मग वापस पायांच्या प्रमाणात ADCचा पाया DC आणि याचा BC. 13/20. कारण तेच द्यायचं काय, समान उंचीचे त्रिकोण. बघा दुसरं गणित होतं आपलं. दुसरा प्रश्न होता, पाहून घ्या व्यवस्थित.
झालं. आता तिसरा प्रश्न वाचा. प्रश्न तिसरा. पुस्तक आहे तुमच्याकडे, वाचत आहे. असं दिलंय, समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. प्रश्न पुस्तकातून वाचायचा, मी तर शॉर्टकट लिहितो. 2:3 आहे. किती आहे? 2:3. जर काय म्हणतो तो, लहान त्रिकोणाचा पाया 6 असेल, जर लहान त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया काढा. गणित पाया कसा दिलाय तुम्हाला? वेगवेगळा. आणि उंची मात्र कशी आहे? सारखी. त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय 2:3. लहान त्रिकोणाचा पाया दिलाय तुम्हाला 6 सेंटीमीटर, तर मोठ्या त्रिकोणाचा पाया काढा. समजा A1 क्षेत्रफळ पहिल्याच व A2 हे त्रिकोणांचे काय आहे? क्षेत्रफळ आहे. पूर्ण लिहायचं तुम्ही क्षेत्रफळ. B1 व B2 हे त्रिकोणांचा पाया. सोपं झालं. A1 छेद A2 बरोबर करेल B1 छेद B2. त्रिकोणांचा उंची सारखी असेल तर पायांच्या प्रमाणात. त्याला कारण द्यावं लागेल. समान उंचीचे त्रिकोण. आता इथे बघा, 2 ही कमी संख्या आहे, 3 मोठी संख्या आहे. म्हणजे हा लहान त्रिकोण झाला, हा मोठा त्रिकोण. एक क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला, क्षेत्रफळांचं गुणोत्तर 2:3. हा लहान त्रिकोण होता, हा मोठा त्रिकोण. मग लहान त्रिकोणाचा पाया दिलाय तुम्हाला B1 किती दिलाय? 6. काय काढायचं तुम्हाला? B2. काय करावं लागेल? तिरकस गुणाकार. 2 गुणिले B2 3 गुणिले 6. B2 बरोबर 3 गुणिले 6 भागिले 2. मग B2 बरोबर 2 बेत्रिक 6 3 त्रिक 9 सेंटीमीटर. मग मोठ्या त्रिकोणाचा पाया 9 सेंटीमीटर. द बेस ऑफ larger triangle, bigger triangle is 9 cm. बघा व्यवस्थित. चौथा प्रश्न वाचा आता. प्रश्न चौथा. वाचा, पुस्तकात दिले तुम्हाला. अशी आकृती दिली बघा. असं दिलं तुम्हाला आकृती.
त्यांनी सांगितलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DCB या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती? आकृतीत बघा, सोपी गोष्ट आहे. ABC, दुसरा कोणता त्रिकोण आहे DCB. असा त्रिकोण ABC ही उंची झाली, हा का झाला पाया. ह्या त्रिकोणाची ही उंची आणि हा पाया, दोन्ही त्रिकोणाचा पाया BC कसा आहे? सारखा आहे. म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात राहील. मग असं लिहू आपण, त्रिकोण ABC व त्रिकोण DCB यांचा पाया BC समान आहे, म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DCB चे क्षेत्रफळ पायासारखं असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असतं. मग ABC ची उंची AB आणि DCB ची उंची DC काय? समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण. दिले आपल्याला AB दिली 6, DC दिली 8, भाग जातो इथं 32 6 बेचोक 8. किती येईल ते गुणोत्तर? 3:4. समजला असेल. 5वा प्रश्न वाचा मग. अशी आकृती दिली तुम्हाला. बघा असं गणित दिले 5वं, वाचलं असेल तुम्ही तुमच्या पुस्तकात. त्रिकोण दिला आहे PQS, सापडला का आकृतीत? PQS ही उंची आणि हा पाया. दुसरा त्रिकोण आहे QRS ही उंची आणि हा पाया. तुम्हाला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर, चौरस सेमी. QRS दिलं आहे 110, PM दिली 10, तर काय काढायची? NR. ते सोपं आहे बघा. हा जो त्रिकोण आहे कोणता? PQS व त्रिकोण QRS, PQS आणि QRS यांचा पाया QS कसा आहे? समान आहे. यांचा पाया QS समान आहे, बरोबर. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय राहील? संगत उंचीच्या प्रमाणात राहील. मग असं लिहू शकतो आपण, एरिया ऑफ त्रिकोण PQS भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर उंचीच्या प्रमाणात. याची उंची कोणती आहे? PM आणि खालच्याची उंची आहे NR. कारण द्यावं लागेल समान पायांचे त्रिकोण. PQS चं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला, किती आहे? 100. QRS चं दिलंय 110, PM दिलाय 10. काय काढायचं आहे? NR. काय करावं लागेल? तिरकस गुणाकार 100 गुणिले NR बरोबर 110 गुणिले 10. मग NR बरोबर
110 गुणिले 10 भागिले काय येईल 100. 2 शून्य कॅन्सल, म्हणजे NR बरोबर किती राहील 11 सेंटीमीटर. बघा आता पुढचं 6वं गणित. 2 त्रिकोण दिलेत तुम्हाला आकृतीमध्ये, MNT आणि QRS. याच्यात काय दिलंय, XT ही उंची दिली तुम्हाला 5, ही SY उंची दिली किती 9. एवढंच दिलंय. आणि अजून महत्त्वाचं दिलंय की जे दोघी मोठी त्रिकोण आहेत हे समरूप आहेत, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला लावलं आहे. तर आपलं 1.4 मध्ये झालं आहे, जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण ही संगत बाजू दिलेली नाही तुम्हाला, एक कोणत्याच त्रिकोणाची बाजू दिलेली नाही, ही उंची दिली तुम्हाला, बाजू दिलेली नाही. याचा अर्थ असा होईल की पहिले आपल्याला काय काढावं लागेल, बाजूंचं गुणोत्तर. त्यासाठी बघा लक्ष द्या, तुम्हाला असं दिलं होतं त्रिकोण MNT समरूप त्रिकोण काय आहे QRS. झालं, पक्षात दिलं आहे गिवन. त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. कोण M आणि कोण Q एकरूप येईल. म्हणजे असं लिहू शकतो आपण, कोण M एकरूप कोण Q. का बरं, समरूप त्रिकोणांचे संगत कोण. त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. बघा माता, आता हे 2 लहान त्रिकोण घेऊ आपण. कोणता त्रिकोण TXM सापडा तुम्हाला. TXM इकडं SYQ व त्रिकोण SYQ मध्ये काय काय सारखं आहे. कोण एकरूप आहे बघा, कोण M 1 वरून, त्याला फक्त आता Mच वाचायचं, त्याचं 3 अक्षरात वाचू आपण. म्हणजे असा कोण TMX एकरूप कोण TMX एकरूप कोण SQY. कोण SQY कशावरून, 1 वरून. M आणि Q काय आहे एकरूप आहे, 1 वरून आलं. कोणते त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर कमीत कमी 2 कोण एकरूप पाहिजे. हा कोणता आला दोघं त्रिकोणांचा एकरूप, हा 90 अंशाचा आहे, हा पण 90 अंशाचा आहे. दोघांचं माप सारखं आहे, म्हणजे ते त्रिकोण पण एकरूप येतील. मग असं कोण TXM एकरूप कोण SYQ प्रत्येकी किती अंशाचे 90 अंशाचे. 2 कोण एकरूप आले आहेत त्रिकोणांचे, म्हणून मी असं लिहू शकतो त्रिकोण TXM समरूप त्रिकोण SYQ. कोणती कसोटी, कोको कसोटी. त्रिकोण समरूप असतील तर बाजू काय असतात, प्रमाणात असतात. म्हणजे मग आपण असं लिहू शकतो TX भागिले SY बरोबर TM भागिले SQ किंवा QS. SQ लिहितो SQ. का बरं, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. तसंच बघा TX भागिले SY TM भागिले QS. तर याच्यापैकी आपल्याला काय दिली बघा, आता TX दिली आहे, TX किती आहे 5 छेद SY दिली 9 बरोबर TM भागिले SQ. हे लक्षात ठेवा. हे बाजूंचं गुणोत्तर आलं TM भागिले SQचं. माझं बघा, एरिया ऑफ त्रिकोण MNT भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS काढायचं होतं आपल्याला. त्रिकोण तर ते समरूपच आहेत,
त्रिकोण समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। मग या मोठ्या त्रिकोणाची बाजू आपण घेऊ TM बरोबर TMचा वर्ग भागिले मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू कोणती राहील SQचा वर्ग, कारण द्यावं लागेल समरूप त्रिकोण। हे तर काढायचं आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण MNT भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS। TMचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग राहील 5चा वर्ग भागिले 9चा वर्ग, 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81। म्हणजे त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आलं 25 81, 25 भागिले 81। झालं, हे 6वं गणित होतं आपलं। पाहून घ्या व्यवस्थित। आता 7वं गणित वाचा। अशी आकृती दिली बघा तुम्हाला, वाचा तुम्ही पुस्तकात। CBA आणि ही ED ही 3 दिली आहे बरोबर। AD 5 आहे, BE काढायचं आपल्याला, पूर्ण BC दिला आहे 6.4, तर आपल्याला काढायचं आहे BE। अजून महत्त्वाचं काहीतरी दिले बघा, DE आणि AB समांतर आहे, DE AB समांतर आहे। वाचा बरं व्यवस्थित गणित। तर त्रिकोण ABC पूर्ण त्रिकोणामध्ये दिलं आहे तुम्हाला DE समांतर AB बरोबर। AD ची लांबी दिली आहे 5, DC ची दिली आहे 3 आणि पूर्ण BC ची दिली आहे 6.4, तर तुम्हाला काढायची आहे BE। समजा BE ची लांबी नाही माहिती, आपण x मानू असं। सपोज समजा BE बरोबर काय मानू आपण x, ही x मानली। आता बघा BC कशी काढता येईल, BC बरोबर BE अधिक EC, BC बरोबर BE अधिक EC। का बरं, दरम्यानचा संबंध आहे B', E', C। BC माहिती आपल्याला 6.4, BE काय मानले आपण x, EC, मग EC बरोबर प्लस इकडे तर कळतो मायनस 6.4 वजा x, ही कोणाची लांबी आली EC ची, 6.4 वजा x। तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकवलं तुम्ही, काय प्रमेय होतं ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती बाजू किंवा ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। मग असं लिहू शकतो आपण, त्रिकोण ABC मध्ये DE समांतर काय आहे AB, DE समांतर AB, ही बाजूला समांतर आहे। मग या 2 बाजूंना कशी करेल ती प्रमाणात विभागेल, म्हणजे कशी AD सापडला, AD भागिले DC, DC बरोबर BE भागिले EC, कारण द्यावं लागेल त्याला प्रमुख म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। पैकी AD माहिती आपल्याला 5, DC माहिती आहे 3, BX काढायचा आहे आणि EC 6.4 वजा x। काय करावं लागेल याला तिरकस गुणाकार असा
3 गुणिले 3x 3 गुणिले x आणि याचा गुणाकार म्हणजे 5 कंसात 6.4 वजा x. मग 3x बरोबर 6.4 गुणिले 5 करा तुम्ही, येतो तुम्हाला गुणाकार 6 पंचे 30 आणि 5 चौक 20 म्हणजे 32 वजा 5x 5 गुणिले x वजा 5x. आपल्याला x ची किंमत काढायची, वजा इकडे तर नका तो अधिक होईल. मग 3x अधिक 5x बरोबर 32. किती आला 8x बरोबर 32. x बरोबर 32 भागिले 8. x बरोबर 4 8 32 किंवा 8 चौक 32 म्हणजे BE ची लांबी आली x बरोबर 4. बघा पहिल्या स्टेपपासून सगळं पुन्हा ऑब्झर्व करायचं असतं. पुढचं गणित वाचा पुस्तकातून. अशी आकृती दिली बघा. वाचलं? तुम्हाला या आकृतीत दिलेलं काय बघा. PA लंब आहे, याला QB लंब आहे, RC लंब आहे, SG लंब आहे. एकाच रेषेला जर अनेक रेषाखंड लंब असतील तर ते रेषाखंड एकमेकांना समांतर असतात. म्हणजे PA समांतर काय रे, QB समांतर RC समांतर SG. पुढे दिलं तुम्हाला AB 60, BC 70 आणि CD किती आहे 80. आणि ही पूर्ण दिली तुम्हाला PS किती आहे 280. याच्यावरून तुम्हाला काढायचं आहे PQ, त्याच्यानंतर QR आणि मग RS काढायचं आहे. कसं काढता येईल बघा. तुम्हाला 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरावा लागेल. तुमचा तो पाठ असेल 3 समांतर रेषांचा गुणधर्म, त्याचा वापर करून हे गणित सोडवावं लागेल. म्हणजे गणित सोडवताना तुम्हाला सोडवायचं आहे, ते नाही आलं तर मी करूनच देईल. कोणत्याही 3 रेषा घ्यायच्या समांतर आणि त्यांच्या आंतरछेदांचं गुणोत्तर कसं मांडायचं, सारखं मांडायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला हे सोडवता येतील. गुणधर्म आठवत असेल तुम्हाला की समांतर रेषांनी त्यांच्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणधर्म एवढे गुणोत्तर एवढे असते. हा गुणधर्म तुमच्या पुस्तकात आहे, त्याच्यावरचे मी 3 उदाहरणं सोडून दिले तुम्हाला. तर तुमचं काम आहे आता ते 3 उदाहरणं वापस पाहणं आणि तो गुणधर्म पुन्हा वाचायचा आणि मग काय करायचं, हे गणित सोडवून मला पाठवून द्यायचे तुम्ही व्हॉट्सअपवर. बरोबर राहील लक्षात काय बोललो मी. 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरायचा म्हणजे गणित सोडवायचं. त्यासाठी पहिले काय लिहावं लागेल तुम्हाला की PA लंब आहे कोणाला AD ला, QB आकृतीत पहा QB लंब आहे AD ला, RC लंब आहे AD ला आणि SR पण लंब आहे AD ला. मी म्हटलो जर एखाद्या रेषेवर लंब काढले, बरोबर एकाच रेषेवर अनेक लंब काढले तर ते जे लंब असतात ते एकमेकांना काय असतात, समांतर असतात. म्हणजे काय येईल, PA समांतर QB समांतर RC समांतर SG पैकी कोणत्याही 3 समांतर रेषा घ्यायच्या, त्यांच्या गुणोत्तराचं आंतरछेदांचं गुणोत्तर मांडायचं आणि मग तुम्हाला हे गणित सोडवता येईल. प्रयत्न करा, नाही आलं तर मग मी आहे, मी करून देईल.